जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर पुन्हा एकदा वाढलाय। सोनं 3,300 रुपयांनी महाग झालंय। सोनं प्रति तोळा 1,35,000 पोहोचलेलं आहे, तर चांदी प्रति किलो 1,70,000 पोहोचली आहे। सोन्याच्या मुहूर्तावर जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांची सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली आहे। जर आपण सोने आणि चांदीचा दर बघितला तर सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। जर गेल्या 24 तासाचा विचार केला तर 3,300 रुपयांनी सोने जे आहे ते प्रति तोळा महागलेला आहे। चांदीचा जर विचार केला तर चांदी जी आहे ते 1,70,000 रुपये प्रति किलो या दरांवरती चांदी स्थिर असल्याचं चित्र आहे। जळगावच्या सराफा बाजारात मागील काही दिवसांपासून मोठे चढउतार जे आहेत ते सोने आणि चांदीच्या दरांमध्ये होत आहेत। जर मात्र तरीही लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याने सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे। मात्र वाढलेल्या दरांचा परिणाम जो आहे तो ग्राहकांवरती झाल्याचे दिसून येत आहे। मात्र तरी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याने हा मुहूर्त ग्राहकांनी साधला असून जळगावच्या सराफा बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी केली आहे। आपल्यासोबत ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काही दरांमध्ये जी आहे ती सातत्याने वाढ होत आहे। आपण सोने खरेदीसाठी आलेला आहात, काय परिणाम वाढलेल्या दरांमुळे होतो? सोन्याचा भाव खूपच वाढलेला आहे। आम्ही दरवर्षी लक्ष्मीपूजनला सोनं घेतो, पण यावर्षी 50,000 जास्त वाढलेले आहेत, त्यामुळे थोडी तडजोड करावी लागते। दरवर्षी आम्ही 2 तोळ्या 3 तोळ्या सोनं घेतो, पण यावर्षी 1 तोळाच घ्यायचा विचार चालू आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव। दिवाळीच्या दिवसांमध्ये देशात 36,000 कोटी तर महाराष्ट्रामध्ये 32,000 कोटींची उलाढाल झाली आहे। मुंबईमध्ये दिवाळीत सोन्याची उलाढाल 22,600 कोटींची झाल्याची नोंद झाली आहे। मुंबईमध्ये धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशीला 22,000 कोटींच्या सोने विक्रीची नोंद झाली आहे। मुंबईमध्ये भाऊबीजेपर्यंत 600 कोटींचं सोनं विक्री होईल अशी शक्यता आहे। मुंबईसह उपनगर आणि ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईमध्ये 22,600 कोटींची उलाढाल होईल अशी माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना दिली आहे।